स्टार न्यूज टुडेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत. आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 26. प्रभाग क्रमांक 26 मधून शोभा प्रल्हाद महाजन यांना शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. आपण आता शोभा प्रल्हाद महाजन यांच्याशी आता आपण संपर्क साधत आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. बरं, काय सांगाल, आता तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहात, ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते? चांगली वाटते. अच्छा. बरं, तुम्ही प्रभाग क्रमांक 26 मधून उभा आहेत, तर तुम्ही या प्रभागामध्ये फिरत आहात, मतदारांशी संपर्क साधत आहात, तर तुम्हाला इथल्या प्रभागामधल्या काय समस्या जाणवल्यात? असं गटारी, पायवाट, रस्ते, पाण्याचं हे म्हणजे पहिले नगरसेवक होते ना, त्यांनी ते काही कामं केलेली नाही आहेत. त्यामुळे ते आता आम्हाला बोलत होते की तुम्ही आम्हाला एक आमच्या समस्या सोडावा, आमचे गटारी, पायवाट, रस्ते चांगले करून द्या, पाण्याचे आम्हाला प्रॉब्लेम आहे ते सोडवा. हो म्हटलं आम्ही. हां, तर तुम्ही ह्या सगळे सोडवणार हो. आहात. आता ताई, ह्या सगळ्या समस्या तर असतातच, गटार, पाणी, पण त्याच्यावर आता आपण महिला आहोत, महिलांच्या पण बऱ्याचशा काही समस्या असतात ते असतात, आणि महिला ही महिलांजवळच बोलू शकते. तर त्या हिशोबाने महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना आर्थिक रोजगार मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत? आता चांगल्याच पद्धतीने करणार ना, त्यांनी जसं सांगितलं समस्या त्यांच्या सोडवणार आहे मी. हां, हो, सगळं जसे सांगतील तसे आपण त्याच्यावर समस्या हे करून सोडून. बरं, इथल्या मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? चांगला मिळाला आहे. आम्ही आता एक महिन्याच्या अगोदर प्रचार करतोय घरोघरी जाऊन. लोक बोलतायत आम्हाला की आम्ही तुम्हालाच मतदान करू बा, आमचं शिवसेनेलाच मतदान राहतं बा पहिल्यापासून, असं बोलतायत लोक. बरं प्रल्हाद साहेब, काय सांगाल, तुम्ही फार जुने जाणते आहात आणि तुम्ही ह्या राजकारणामध्ये बऱ्याच वर्षापासून आहात, तर तुमची एक राजकीय व सामाजिक वाटचाल कशी राहिली आहे? कशी आम्ही पहिलं मतदान झालं माझं शिवसेनेला. मी 40 वर्ष शिवसेनेचं काम करतो. शाहीर व्हायचे सगळ्या इलेक्शनचा प्रचार मी केलेला आहे. त्यानंतर जेवढी पण इलेक्शन झाले, आमदार, खासदार, नगरसेवक, मी सगळ्या इलेक्शनचा प्रचारक आहे. आणि मी 40 वर्ष काम केलं पक्षाचं एक निष्ठेने. म्हणून मला माझ्या वरिष्ठांनी माझ्या कामाची दखल घेऊन वरिष्ठांनी मला ह्यावेळेस माझ्या बायकोला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी दिली. सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे, वरिष्ठांचा. बरं, आता तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्या आहेत, पण ही निवडणूक म्हणजे एक 3 पॅनल आहेत परत, तर ह्याच्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवला आधीच्या निवडणुका? आम्ही पहिल्यापासून राजकारणात येत आणि आम्ही पक्षाचा प्रचारक आहेत, त्याच्यामुळे आम्हाला 3 पॅनल असू दे, 4 पॅनल असू दे, आम्हाला कसं जुळवायचं ते आम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक तुम्हाला तशी आम्हाला सरळ आहे, सोपी वाटते आहे. आणि कितपत विश्वास वाटतं 100%. निवडून यायचा? 100%. बरं, आता ह्या प्रभागामधल्या बाकी तुम्हाला काय समस्या जाणवल्या? भरपूर समस्या आहेत. मी आमदार निधीतून कामं आणली. पाण्याच्या लाईनी टाकल्या, पायवाटा बनवल्या, गटारं बनवली, बंद गटारं केली, जी ओपन गटारं होती ती बंद केली. असे बरेच ह्या प्रभागात तुम्ही फिरले ना, असे बहुतेक मी 7-8-10 गल्ल्यांमध्ये असे पूर्ण फिरले ना तुम्ही, तर सगळ्या ठिकाणी बंद गटारी केलेल्या आहेत, पायवाटा बनवलेल्या आहेत. हे फक्त आमदार निधीतून झालं. स्थानिकांनी पहिले जे होते त्यांनी कोणी काही असे एकही काम केलेलं नाही. मी माझ्याकडून जे झालं म्हणजे प्रयत्नाने, कोणी एखादी लाईट गेलेली असेल, MSV ला फोन करून म्हणा, नगर परिषद फोन करून ते रिपेअरिंग केलं असेल, म्हणजे असं मी जनसामान्याच्या जेव्हा गरजा होत्या त्या सगळे कामं म्हणजे तुम्ही सामाजिक व राजकीय कामं करत गेलात येते. आणि तुम्हाला एक साधं रेशन कार्ड काढण्यापासून, हा, तर कोणाला उत्पन्न दाखला पाहिजे त्यापासून, तर आधार कार्डचं पाहिजे त्यासाठी कोणाला फॉर्म आमदारचा भेटत, त्याचे सह्या घेऊन यायचे, त्यांना करून द्यायचं, सगळं म्हणजे आम्ही पहिल्यापासून हेच काम करतो. म्हणजे तुम्हाला भरपूर ह्या सगळ्याचा अनुभव आहे, कशा पद्धतीने कामं करायची ही सगळी माहिती आहे. हे सगळं झालं, पण आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे, तर विकासाच्या दृष्टीने आमच्या पक्षाने जो विकास केलेला आहे ना, आम्हाला शहरामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून, आमचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या आधिपत्याखाली आमच्या शहरात जो विकास झालाय तो आजूबाजूच्या कुठल्या शहरात झालेला नाही. शिवमंदिरचा फेस्टिवल असू दे, तिथला आता शिवशोभीकरण असू दे, जी आपलं शूटिंग रेंज असू दे, किंवा मेडिकल कॉलेज असू दे. आता नवीन मेडिकल कॉलेज एक अद्ययावत इमारत
बांधायचा आता प्लॅन चालू आहे आणि सुसज्ज असं 400-500 खाटाचं हॉस्पिटल काल शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं अंबरनाथकरांना की मी लवकरच तुम्हाला मोफत कॅशलेस हॉस्पिटल बांधून देणार आहे. 400-500 खाट होतील असे. आणि एक नाट्यगृह सुद्धा त्यांनी नाट्य धर्मीय नाट्य नाट्यगृह सुद्धा आमच्या त्यांनी पक्षाने जे केलेलं आहे ते कुठल्या पक्षाने केलेलं नाही म्हणून आम्हाला 100% विश्वास आहे की आम्ही 100% निवडून येणार. आता 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? काय आव्हान करणार? आम्ही मतदान मागणी करणार, मत द्या आम्हाला किंवा आम्ही जे कामं केले त्याची दखल घ्या आणि लोक सुज्ञ आहेत, आम्हाला सांगायची गरज नाही, ते करतील. ते करणारच. कारण तुमच्या प्रभागामध्ये बरीचशी कामं अजून पेंडिंग आहेत किंवा झालेली नाही आहेत. कचऱ्याच्या रस्ते लोकांना वचनामध्ये दिलेलं आहे. तर त्यानुसार जे तुम्ही केलेले ते पण दाखवलेले, जे करायचे ते पण दिलेले. तर आपण असं ह्याप्रमाणे शोभा प्रल्हाद महाजन यांच्याशी आपण केलात. 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सर्वांनी घराच्या बाहेर पडा, आपला हक्क बजवा आणि मतदान करा. आणि शोभाताईंना एक विश्वास आहे की इथले मतदार त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील. आपण अशी आशा करूयात की शोभाताईंना बहुमूल्य मतांनी विजयी करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.